तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे 5.25 इंचाचा शोल्डर लावलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये 2 इंचाचा गळा लावलेला आहे आणि त्यानंतर गळ्याची उंची जी आहे ती 10 इंच घेतलेली आहे। तर बघू शकता असा चौकोन तयार केलेला आहे आणि त्यानंतर 10 इंचाचा गळा घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण इथे समान भाग अशा पद्धतीने करून घेतलेले आहे 3 आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ करायचा आहे मटका गळा। तर हा अशा केल्यामुळे आपल्या मटका गळ्याचा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट असा मटका गळा ड्रॉ केला जातो। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने काही जो गळा आहे तो आपण कट केलेला आहे ड्रॉ करून। आणि सर्वात पहिले आता आपण अस्तर कट केलेला आहे आणि त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला जो काही गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे ही डिझाइन जी आहे ती झटपट तयार होणारी डिझाइन आहे आणि खूप सुंदर हा डिझाइनमुळे साडीचा जो लुक आहे खूप सुंदर येतो। तर आता आपल्याला हा अस्तर जो आहे तो मेन फॅब्रिकवर सर्वात पहिले गळा जो आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि गळा शिवल्याच्या नंतर गळा आपल्याला उलटून घ्यायचा आहे की जेणेकरून वरच्या साइडने आपल्याला जे काही लेसचं डेकोरेट करायचं असेल त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला गळा शिवून पलटून घ्यायचा असते। तर बघू शकता इथे अशा प्रकारे छोटे छोटे कट्स द्यायचे कैचीने, म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पलटला जाणार। आणि त्यानंतर पलटल्याच्या नंतर आपल्याला वरच्या साईडला अशा प्रकारे दाब शिलाई द्यायची असते। अगदी कडेने काठोकाठ आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई आपल्याला एकदम सरळ आणि हळूवार द्यायची की जेणेकरून आपली शिलाई ची लाईन आहे ती तिरकी जायला नको आणि बाहेर सुद्धा यायला नको, याच्यासाठी अगदी कडेने आपल्याला हळू अशा पद्धतीने शिलाई फिनिशिंग मध्ये लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे शिलाई फिनिशिंग मध्ये लावून झाल्याच्या नंतर आपल्याला आता जे बाहेरच्या साईडचं जे अस्तर आहे चारही साईडने जोडून घ्यायचं। जे अस्तर आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चारही साईडने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आले असेल ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला इथे बॅकचे टक्स लावायचे आहे। तर बॅकचे टक्स हे साधारण 4 इंच उंचीला लावून अशा प्रकारे लावलेले आहे आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे लावायची आहे जी काही डिझाइन आहे ती आपल्याला चॉकनी ड्रॉ करायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं असेल ती बाहेर ते अशा प्रकारे सर्वात आधी कैचीने कट करून घ्यायचं। आणि त्यानंतर बघू शकता इथे आता आपण जे चॉकनी मार्क केलेलं आहे ते चॉकनी अशा प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लावायचे लूप्स। तर लूप्ससाठी ही जी पट्टी आहे साधारण 1.5 इंच रुंदीला घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या पट्टीला 2 फोल्ड करून आपल्याला साईडने शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टीची आपल्याला अर्धा इंच तयार अशा प्रकारे ही पट्टी होणार, याचप्रमाणे आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे याचे आपल्याला लूप्स बनवून ह्या डिझाइनवर लावायची आहे। तर ही डिझाइन खूप झटपट तयार होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते। तर बघू शकता इथे साधारण मी इथे 2 पट्ट्या तयार करणार आहे आणि ह्या 2 पट्ट्यापासून आपल्याला त्या डिझाइनसाठी आपल्याला लूप्स तयार करायचे आहे। तर ही जे पट्टीचे तुकडे करून घ्यायचे साधारण 1.5 इंचाचे किंवा 1.25 इंचाचे आणि त्यानंतर ही लूप्स आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून इथे लावून घ्यायचे आहे, म्हणजे एका साईडने 3 आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 3 म्हणजे आपल्याला 6 लूप्स जे आहे ते इथे लावायचे आहे खालच्या साईडने। तर हे लूप्स तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा घेऊ शकता, खूप सुंदर दिसते। तर बघू शकता इथे लूप्स लावून झाल्याच्या नंतर बाहेर जे काही आलं असेल कापड तो आपला कट करून घ्यायचा शिलाईच्या बाहेर आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला वरून इथे जे आहे गळा तो लेसच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचा आहे। खूप सुंदर असा झटपट तयार होणारी ही ब्लाउजची डिझाइन आहे। अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा ही ब्लाउजची डिझाइन जी आहे ती आपली शिवून तयार होते, खूप सुंदर दिसते आणि ह्या डिझाइनमुळे आपल्या साडीचा लुक सुद्धा खूप सुंदर दिसते। तुम्ही कोणत्याही साडीवर शिवू शकता। पैठणी साडीवर तुम्ही इथे लेसच्या जागी काठाचा सुद्धा वापर करू शकता। जर तुमच्या साडीला मोठे काठ असेल तर काठ सुद्धा तुम्ही इथे शिवून लावू शकता। तर बघू शकता इथे लेस आपली शिवून लावून झाली आहे। अगदी कडेने आपल्या दोन्ही कडेने लेसला शिलाई लावायची आणि लेस ज्या आकाराची असेल म्हणजे कलरची असेल त्याच कलरचा आपल्याला इथे धाग्याचा सुद्धा वापर करायचा आहे शिवताना, नाहीतर मग तो कलर आपण वेगळा कलर घेतला तर जे लेसवर जो शिलाई मारतो आपण ती शिलाई वळूक येते त्यासाठी। त्यानंतर बघू शकता ह्या लूप्समधून आपल्याला जी नॉट आहे
ती नॉट अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे झिगझॅगमध्ये दोन्ही साईडनी. सेफ्टी पिनच्या साहाय्याने हा नॉट जो आहे तो आपल्याला लूप्समध्ये ओवून घ्यायचा असते. तर बघू शकता इथे एका साईडनी ओवून झालेला आहे. त्यानंतर हा लूप्स दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा प्रकारे ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला लूप्स जी दोरी आहे ती थोडीशी आपल्याला ठेवायची आहे आणि इथे आपल्याला इथे नॉट जे आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे आणि खालच्या साईडने आता आपल्याला इथे जी पट्टी आहे तुरपाईची आतमध्ये जी आपण वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने पलटवत असतो ती पट्टीसुद्धा इथे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडने जी नॉट आहे त्याला त्रिकोणी फूल बांधून घ्यायचे म्हणजे शिवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू नेक्स्ट